जय जय रघुवीर समर्थ. श्री होलिका दहन. होळी, रंगपंचमी तसेच धुलिवंदन. समोर सांगतात होळी का साजरी केली जाते, धुलवड म्हणजे काय, धुलिवंदन म्हणजे काय, रंगपंचमी म्हणजे काय. समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे, या श्रवणामध्ये सांगितलेलं आहे. आपण होळी का साजरी करतो. वाईटावर चांगला विजय. जेव्हा इतिहासामध्ये पुराणानुसार हिरण्यकशिपू नावाचा राजा होता, अहंकारी राजा होता, राक्षस होता, पण तो स्वतःला देव समजायचा. आणि त्याचा पुत्र जो होता भक्त प्रल्हाद, हा भगवान विष्णूचा अखंड भक्त होता. तो त्याचा भरपूर नाम जपत करत होता. पण नामजप करता करता हिरण्यकशिपूला वाटलं की माझा मुलगा माझं नाव घेण्याऐवजी विष्णूचं नाव घेतोय. म्हणजे त्याला राग येत होता. तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता की बाबा माझं नाव घे, मी या त्रिलोकातील देव आहे, सगळी शक्ती माझ्याकडे आहे, विष्णूचं का नाव घेतोयस. तरी भक्त प्रल्हाद भगवान विष्णू यांचंच नाव घ्यायचा. मग नंतर एवढं हिरण्यकशिपू यांना राग येऊन प्रल्हादाला मारण्यासाठी त्याची बहीण होलिका हिला अग्नीत बसवलं होतं. आणि होलिकेला अग्निदेवाचा वर होता की तिला आगीमध्ये काही मतलब होणार नाही आहे, जळण्याचा वर होता की ती अग्नीत जरी बसली तरी ती जळू शकत नाही. तिला वर होता. तिला ती चादर दिली होती. ती चादर जरी अंगावर ओढली तर तिला काही अंग शरीर जळू शकत नाही, असं तिला अग्निदेवाने वर दिला होता. आणि जेव्हा हिरण्यकशिपूने होलिकेला म्हणजे तिच्या बहिणीला अग्नीमध्ये बसवलं, तेव्हा तिच्या मांडीवर भक्त प्रल्हाद बसले होते. आणि पण भक्तीच्या साह्याने, नामस्मरणाने भक्त प्रल्हाद वाचला नामस्मरणाने. आणि ती चादर होती ती भक्त प्रल्हादाच्या अंगावर गेली आणि होलिका जळून भस्म झाली. तेव्हा होळी हे नाव पडलं. होलिका यांचं नाव होळी पडलं. म्हणजे अहंकार, अन्यायाचा अंत होतो आणि श्रद्धा आणि सत्याचा विजय होतो. म्हणून वाईटावर सत्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते. वाईटावर चांगल्याचा विजय. होळीची ज्वाळा म्हणजे आपल्या मनातील क्रोध, मत्सर, द्वेष, वाईट सवयी, हे विकार हे जाळून टाकण्याचं आहे, प्रतीक आहे. म्हणून हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करता आला पाहिजे. नवीन सुरुवात करण्याचा दिवस होळीपासून झाला पाहिजे. कारण होळी झाल्यानंतर धुलवड साजरी केली जाते, धुलिवंदन. रंगपंचमी म्हणजे पहिल्या काळात हळद, कुंकू, गुलाल असे लावून धुलिवंदन साजरी करायचे, रंगपंचमी खेळायचे. अहंकार, तिरस्कार, भेदभाव हे सर्व नष्ट करून एकोपाने प्रेमाची समर्थांनी ही करून दिलेली होती, शिकवण सांगितलेली आहे. ज्यामध्ये श्रीमंत, गरीब, उच्च नीच, काळा गोरा वर्णन काही नव्हतं. हे सर्व सोडून द्यायला सांगितलं होतं या होळीमध्ये. या दिवशी जो रंग खेळले जातात, रंग म्हणजे आनंद, मैत्री, भेदभाव विसरणे आणि एकात्मता जपणे, हे रंगपंचमीचे महत्त्व आहे. आणि समर्थाने सांगितलेलं आहे, भक्तीची शक्ती, अहंकाराचा नाश, सामाजिक ऐक्य, आनंद आणि नैव चैतन्य, हे होळी आणि रंगपंचमीचं महत्त्व आहे. फाल्गुन मास उजाडला, वसंत आला दारी, आनंदाची चाहूल लागे ग्रामभर सारी.
म्हणजे होळी जेव्हा हा सण येतो तेव्हा फाल्गुन मास उजाडतो, नवीन फाल्गुन मास हे महिना आहे. आता आपण जानेवारी फेब्रुवारी आपण म्हणतोय हे महिने आहेत, तसं मराठी आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे महिने आहेत. आणि या फाल्गुनात वसंत येतो, नवीन वसंत आलंय म्हणून वसंत म्हणजे रंगपंचमी, वसंत पंचमी, आणि सर्व आनंदाचे वातावरण निर्माण होतं. ज्वाळा प्रज्वलित केल्या मध्यरात्री ठाई, दुष्टता जाळून टाकावी मनोमळ नाही. म्हणजे जेव्हा समोर सांगतात आपण ज्वाळा प्रज्वलित करतो, होळी जाळतो, होळी पेटवतो, तेव्हा आपण बाहेरील चित्र बघतोय, झाड फांदी असेल तर ती जाळतोय. समोर सांगतात ते तर ठीक आहे, पण आपल्या मनातील वाईट वृत्ती आहेत, विचार आहेत, विषय आहेत, त्यांना जाळायचं आहे. ते खरं म्हणजे धुलिवंदन होळी. दुष्टता जाळून टाकावी मनोमळ नाही, म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचं मळ राहणार नाही. हे आपल्या अंतरी जे विचार हे आहेत, विकार आहेत, विषय आहेत, काम क्रोध मद मत्सर दंभ संशय चिंता, या विकारांना तागायचं आहे, त्या होळीमध्ये जाळायचं आहे. ते जाळल्यावर, ते तागल्यावर मनामध्ये कोणतेही मळ राहणार नाही, मनोमळ नाही. सांगतात दुष्टता जाळून टाकावी मनोमळ नाही. अहंकाराचा डोंगर उभा राहे उंच, भक्ती पडे तो कोसळे क्षणाती होई खंच. समोर सांगतात अहंकाराचा डोंगर, कितीही अहंकार असला, कितीही मोठ्या प्रमाणे कोणाकडे जरी अहंकार असला तर तो क्षणात खाली जाईल. भक्तीपुढे त्याचा काहीही टिकत नाही आहे. कितीही अहंकार मोठा असू दे, कितीही ज्ञानी असू दे, अहंकारी असू दे, दंभपणा असू दे, कितीही मोठा माणूस जरी असला तरी तो भक्तीसमोर टिकत नाही, तो खचतो. म्हणून समोर सांगतात कितीही वाईट कोणीही वागलं, कितीही आपल्या संबंधी काही जर वाईट बोलत असेल, ठीक आहे, आपण दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. आपल्याला सगळ्याशी चांगलं वागता आलं पाहिजे. त्यामध्ये अहंकार, समोर सांगतात अहंकार सगळ्यात वाईट. मीपणा, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, समोर सांगतात त्या मीला, मला, ते सर्व त्यागायचं आहे. जेव्हा ते सर्व आपण त्यागू तेव्हाच खरं आपण त्यामध्ये आपण टिकत राहू, संसारामध्ये टिकू. प्रल्हाद नामस्मरण करी संकटे येती भारी, श्रद्धेचा कवच धरी तोची तरला परी. प्रल्हाद नामस्मरण करी संकटे येती भारी. जेव्हा भक्त प्रल्हाद नामस्मरण करायचे तेव्हा त्यांच्याकडे अनेक संकटं उडवली. तर डोंगरावरून खाली फेकून दिलं तेव्हा श्री विष्णूंनी वाचवलं. हत्तीच्या पायाजवळ दिलं, पिसाळलेलं हत्तीच्या पायाजवळ त्याला दिलं तर हत्ती त्याच्या प्रेमाने खेळू लागला. ही भक्तीची शक्ती आहे. जेव्हा उकडतं तेलात टाकलं तेव्हा ते तेल त्यांना थंड वाटायला लागलं. म्हणजे एवढं असून भक्तीमुळे, नामस्मरणामुळे हे सर्व त्यांचे दुःख होते सर्व दूर झाले, नाहीसे झाले. संकट होती ती सर्व दूर झाली. आणि पुढे काय दिलं आहे, श्रद्धेचा कवच धरी तोच तरीला परी. नुसतं सांगतात देवावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्तीवर श्रद्धा पाहिजे, तेव्हाच ती आपली जी नाव आहे ती एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाईल. म्हणून संकटात सुद्धा श्रद्धा नामस्मरण करणारा सुरक्षित राहतो. पण आपलं नाही तसं. आपल्याला जरासं काही सुख झालं, सुखामध्ये आपल्याला काही भोग मिळाले, पैसा आला, संपत्ती आली, आपण देवाला विसरून जातो. आणि जरासं काहीतरी संकट आलं तर आपण लगेच देवाचा धावा करतो. समर्थ बोलतात तुम्हाला दोन्ही परिस्थितीत
नामस्मरण भक्ती करणं महत्त्वाचं आहे. होलिका अग्निस बैसली गर्वतीच्या ठाई, भक्ताच्या निष्ठेमुळे ज्वाळा तिची खाई. म्हणजे होलिका अग्निस बैसली गर्वतीच्या ठाई. जेव्हा होलिका अग्नीमध्ये बसली, तिच्या अंतरी गर्व होता की मी जळूच शकत नाही, मला अग्निदेवानी वर दिलंय, माझं काहीच वाकडं होऊ शकत नाही. पण जेव्हा भक्त प्रल्हादाच्या निष्ठेमुळे, भक्तीमुळे, नामस्मरणामुळे ती सर्व जी ज्वाळा होती ती खाऊन टाकला. गर्वामुळे होलिका नष्ट झाली आणि भक्तीचा विजय झाला. म्हणजे समोर सांगतात, कितीही संकट येऊ, शेवटी विजय सत्याचाच होतोय. हिरण्यकशिपू बोले मी देव, मनी अभिमान भारी, सत्य पुढे खोटेपणा ठरे नाही सारी. हिरण्यकशिपू नावाचा राजा, त्रिलोकामध्ये त्याचा डंका होता, नाव होतं. तो स्वतःच स्वतःला देव मानायचा आणि लोकांकडून लोकांना सांगायचा की मीच या जगताचा देव आहे, माझंच नामस्मरण करा. हा अभिमान होता, त्याच्या मनी अभिमान होता. पण सत्य शेवटी सत्य असतं. सत्यापुढे खोटेपणा कधीच चालत नाही. म्हणून समजतात, खोटा अभिमान सत्यापुढे टिकत नाही. जाळून टाका राग, द्वेष आणि मत्सर, मनशुद्धी करावी, ते वसे ईश्वर. समर्थाने किती छान सांगितलंय. ईश्वर कुठे वसेल, कुठे राहील? जेव्हा आपण राग, द्वेष, मत्सर हे आपण जाळून टाकू, त्यागून टाकू, जेव्हा आपली मन शुद्ध होईल तेव्हा ईश्वर बसेल. आपल्याला भक्ती आणि नामस्मरणामध्ये राहायचं आहे आणि जे आपले विषय त्याग आहेत ते सर्व त्यागून द्यायचे आहेत. सार तितके घ्यावे आणि असार तितके बाजूला टाकावे. जेव्हा आपलं मन शुद्ध होईल, स्थिर होईल, तेव्हा खरं देवत्व अनुभवता येईल. रंग उधळती सारे, हर्षोल्लास धारी, भेदभाव विसरुनी, एकरूपता सारी. समर सांगतात, रंग उधळती सारे. दुसऱ्या दिवशी रंग गुलाल खेळायचं आहे. घरामध्ये हर्षोत्त आनंद पसरतं. भेदभाव विसरून, गरीब श्रीमंत भेदभाव विसरून, काळा गोरा, उंच नीच, उच नीच सर्व विसरून एकरूपतेने वागायचं आहे. पण समर्थ सांगतात, खेळताना आपण बाहेर खेळतो, पण त्याच्याशी प्रेमाने वागता आला पाहिजे. आणि खेळताना आपल्याला समोरचा व्यक्ती, आई, बहीण, भाऊ या नजरेनेच आपल्याला ओळखता आलं पाहिजे. गंदी दृष्टी पडली नाही पाहिजे. समोर सांगतात, आजकालच्या आपण होळीमध्ये पाहतो काही जण आहेत बिंदास गुलाल बिलाल उडवत आहेत. समोरचा व्यक्ती पाहतच नाही कोण त्याच्या ओळखीचा आहे की नाही आहे. वरतून फुगे काय फोडतात, काय करतात. शेवटी हे बोलतात हे हिरण्यकशिपूच्या जमानीचं आहे. ते त्यांच्या याच्यामध्ये वावरत चाललेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती सर्व हिरण्यकशिपूच्या यामधली आहे, परंपरेतली आहे. समोर सांगतात, आता फक्त नावाला होळी खेळला जातो, त्यातला जो या भाव आहे तो कोणी ओळखत नाही आहे. विषय विकार त्यागायचे आहे ते कोण त्यागत नाही आहे. उलट आत्ताच्या होळीमध्ये विषय विकार जास्त येत आहेत. समर्थ बोलतात ते तुम्हाला टाकता आला पाहिजे. खरं तर होळी ही अंतरात्म्याची आहे. अंतरीतील सर्व जेवढे पण आहेत विषय वासना ते सर्व त्यागायचं आहे. तेव्हा खरं तुमची होलिका दहन होईल. जेव्हा तुमच्या शरीरातील सगळे काम, क्रोध, 8 विषय विकार जातील, तेव्हा तुमचं मन स्थिर राहील, स्वच्छ राहील. जेव्हा ईश्वर प्राप्ती होईल, समोर सांगतात, ती खरं होळी आहे. वसंताची चाहुल
फुलती वृक्ष वेळी, नवजीवनाची गाथा गाते सृष्ट सकाळी. म्हणजे वसंताची चाहूल, जेव्हा फाल्गुन मासात नवीन ऋतू येतो, वसंत म्हणजे थंडी जाऊन गरमीची चाहूल येते, तो खरं म्हणजे वसंत. त्याच्यामुळे काय होतं, नवीन शेतीमध्ये वृक्ष वृक्ष फुलतात. फुलती वृक्ष वेळी, नवजीवनाची गाथा गाते सृष्ट जळी. म्हणजे वसंतामध्ये, या ऋतूमध्ये नवचैतन्य उगवत असतात. हे प्रतीक आहे, नवचैतन्याचे प्रतीक आहे. होळीची राख घेती, मस्तकी लावती, पापाचा शोय होयो, अशी भावना ठेवीती. समज सांगतात, होळीची राख जर मस्तकी लावली तर पापाचा क्षय होतो. म्हणजे शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं, प्रायचित्त होतं. अशी भावना पकडली तर ती खरं होळी आहे. कालचक्र फिरते, ऋतू येती जाती, सद्गुणांची पेरणी जीवनात करावी नीती. ही सृष्टी पूर्ण कालचक्रावर चालते. जसं जसं कालचक्र फिरतं तसतसे ऋतू त्याप्रमाणे बदलत राहतात. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, परत हिवाळा, हे जीवनाचं चक्र आहे. वेळ बदलतो पण सद्गुण टिकवणं आवश्यक आहे. समोर सांगतात, सद्गुणांची पेरणी जीवनात करावी नीती. आपण बाहेर शेती वगैरे लावतो, आपल्याला अन्न वगैरे खायला मिळतं. जसं जसं कालचक्र फिरतं, ज्या ऋतूमध्ये आपण पिकवतो तसं आपलं धान्य मिळतं. पण समोर सांगतात, सद्गुणांची पेरणी जेव्हा तुम्ही कराल, ते सद्गुण टिकवणं पण आवश्यक आहे. ज्वाळांत जळो काम, क्रोध लोभ विकार, शांतचित्त हो जीव, हा सणाचा विचार. म्हणजे ज्वाळांत जळो काम, म्हणजे या होळीच्या ज्वाळामध्ये काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ हे सर्व जळून नाश हो, खाक होऊ दे. आणि जो शांतचित्त आहे जीव, या सणाचा विचार म्हणजे होळी आत्मशुद्धीची प्रेरणा देते. ग्रामजनी एकत्र करीती उत्सव सारा, बंधुभाव वाढे, प्रेम होईल पसारा. समाज सांगतात, हा सण एकट्या दुकटाचा नाही आहे, हा पूर्ण समाजाचा आहे. या सणामध्ये ग्रामजनी एकत्र म्हणजे गावातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायला सांगितलं आहे. तसं झालं तर बंधुभाव वाढेल, प्रेम वाढेल आणि समाजात ऐक्य आणि प्रेम ही होळीची खरं वैशिष्ट्य आहे. जे कोणी आपल्याला निश्चय पकडायचं आहे, आत्तापर्यंत काय वाईट झालंय आपल्या लोकांशी आपण बोलत नसू, ठीक आहे, पण समोर सांगतो उद्यापासून होळी आहे आपली. जेवढं पण वाईट आहे ते सर्व विसरून सर्वांशी चांगलं वागायचं आहे. दुसरी आपल्याशी कसं वागतील याचा विचार आपण नाही करायचा, आपण सर्वांशी चांगला वागायचं आहे. हे जर तुम्ही नक्की ठाम केलं की मी सर्वांशी चांगला वागेल, तर अख्खी दुनिया तुमच्याशी चांगलं वागेल. समोर सांगतात, आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. भक्तीचा दीप उजळा, अंतरी ठेवा ज्योती, अंधारे सारी जाई, होईल जीवन ज्योती. म्हणजे भक्तीचा दीप उजळा. समोर सांगतात, नामस्मरण भक्ती करता आली पाहिजे. जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल, भक्ती करता येईल, तेवढं तुमचं उजेड अंतरी, जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो तुमचा उजळून निघेल, प्रकाशात निघेल. आणि त्या अंतरी ठेवा ज्योती, अंधारे सर्व जाई, होतील जीवज्योती. म्हणजे अंतःकरणातील भक्ती जीवन उजळवते. सर्व जो आपला अंधार आहे, आत्तापर्यंत आपण अंधार पाहिला आहे, बाहेरचा नाही आतमधला, तो भक्ती आणि नामस्मरणाने सर्व उजाडून निघेल, नवीन जीवन येईल. म्हणून समोर सांगतात,
व्यसन, मांस, मच्छी, मटण हे सर्वांचा त्याग करायचा आहे. फक्त शाकाहारी राहून आपल्याला आपलं जे शरीर आहे ते आपल्याला तंदुरुस्त ठेवायचं आहे. बालक तरुण वृद्ध सारे रंग खेळती, हास्य कळळ उठे, चिंता सारी टळती. समज सांगतात या होळीच्या दिवशी, धुळवटच्या दिवशी सर्वजण होळी खेळतात. लहान मुलांपासून, बालकांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत. त्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आले. तरुण वृद्ध सर्व रंग खेळते. आणि ती जेव्हा मजा असते, ती जेव्हा हास्य कळलेला असतो, तेव्हा आपण सारा चिंता, ज्या आपल्या आतमध्ये चिंता असतात त्या आपल्याला विसरून जातो. आपल्याला कशाचंच भान राहत नाही. ना नोकरीचं भान राहत नाही, ना शाळेचं भान राहत नाही, ना कोणत्या कामाचं भान राहत नाही. आपण सर्व विसरून जातो आणि तो आपण एन्जॉय करतो. समोर सांगतात सर्व वयोगट एकत्र आले तर फक्त आनंद आणि आनंद. तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. दृष्ट प्रवृत्ती जाळा, सज्जनात जोपासा, यश शांती लाभे, हा मार्ग स्वीकारा. म्हणतात दृष्ट प्रवृत्ती जाळा. आपल्या आजूबाजूला, आपल्या अंतरी जे पण दुष्ट प्रवृत्ती आहेत ते सर्व जाळायचे आहेत, बाहेर फेकायचे आहेत. आपल्या अंतरी सज्जनता जोपासता आली पाहिजे. आणि चांगुलपणा स्वीकारल्यास जीवन सुखी होते. समोर सांगतात त्यासाठी काय करावं लागेल? यश शांती लाभे, हा मार्ग स्वीकारावा. जिथे यश सुख शांती लाभेल त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. तो जीवन सुखी होईल. सत्य धर्म आचरा, निष्ठा ठेवा हृदयी, होळीचा हा उपदेश मानावा जीवनी. समर्थ सांगतात किती छान दिलंय. सत्य धर्म आचरा, निष्ठा ठेवा हृदयी, होळीचा हा उपदेश मानावा जीवनी. म्हणजे सत्यनिष्ठ जीवन हाच खरा संदेश आहे. हीच खरी होळी आहे. आपण हे बाजूला करून बाकी सर्व आपण घेतोय. जे नाही करायचं ते आपण अंतरी घेतोय. सत्यनिष्ठ आपण काय करतो? होळीच्या दिवशी बाहेरचं आपण झाड वगैरे घेतो, ते हे सर्व पेटवतो, नंतर बोंबा मारत फिरतो. समोर सांगतात खरं म्हणजे ते आपल्या विषय ते तागायचे आहेत. सत्यनिष्ठ एकनिष्ठ राहायचं आहे. सर्वांशी एकोपाने वागायचं आहे. तेव्हाच खरा हा संदेश मानव म्हणून खरा संदेश ठरेल. भस्मातून उगवे नवजीवन अंकुर, तसेच होऊन जीवन सद्गुणांचा साठा भरपूर. भस्मातून उगवे म्हणजे नाशातूनही नवजीवन सृष्टी शक्य आहे. जेव्हा आपण झाडं तोडतो, जे फांद्या तोडतो, तेव्हा त्याच्यातून नवीन फांद्या तयार होत राहतात, नवीन नवीन अंकुर फुटत राहतात. तसंच समोर सांगतात या भस्मातून उगवे नवजीव अंकुर, हे आपल्यासाठी नवीन वर्ष आहे. आणि नाशातूनही नवसृजन शक्य आहे. फक्त समोर सांगतात त्यासाठी आपल्याला नामस्मरण महत्त्वाचं आहे, भक्ती महत्त्वाचं आहे, सद्गुण महत्त्वाचं आहे, विवेक महत्त्वाचं आहे. आणि ते आपल्याला साठवता आलं पाहिजे. होळीचा महोत्सव अंतरी साजरा करा, दृष्टता दूर सारुण, सद्गुणांचा दीप धरा. समोर सांगतात होळीचा महोत्सव जो आहे तो अंतरी साजरा करा. आपण बाहेर साजरा करतोय, बाहेर उड्या मारतोय, बाहेर बोंबा मारत फिरतोय, बाहेर रंग लावतोय. तर मग सांगतात होळीचा महोत्सव अंतरी साजरी करा, दृष्टता दूर सारून सद्गुणांचा दीप धरा. म्हणजे बाह्य उत्सवापेक्षा अंतर्मनातील परिवर्तन हे महत्त्वाचं आहे. समोर सांगतात फाल्गुन आला दारी, वसंत फुलला गावा, हर्षोल्लास भरला, जनजीवन ठावा.
म्हणजे समज सांगतात, जेव्हा फाल्गुन महिना जेव्हा दारी येतो, वसंत फुलाला गावा, म्हणजे फाल्गुनात वसंत येतो, तेव्हा सर्वांचा आनंद पसरतो. शेतकरी आनंदे पिके झाले घरी, कष्टाचे फळ पाहुनी सुखे दाटे अंतरी. जेव्हा शेतकरी कधी आनंद होतो, जेव्हा त्याला नवीन नवीन पीक मिळतं, कष्टाचं फळ झालेलं त्याला समजतं, त्याला सुख वाटतं. पण कधी कष्टाचं फळ मिळाल्याने शेतकरी आनंद होतो, हे नक्की आहे. उत्सव हा निमित्त साधना करावी, स्वभावातील कटुता दूर सारावी. आणि समोर सांगतात, उत्सव फक्त हा निमित्त आहे. तुम्हाला साधना करता आली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, तेव्हाच त्या स्वभावातील कटुता दूर होईल. सण हा फक्त आत्मपरिवर्तनासाठी आहे, बाह्य परिवर्तनासाठी नाही. मनशुद्धी वाचून नाही खरी पूजा, होळी शिकविते अंतरीची दुजा. समोर सांगतात, मन शुद्धी वाचून नाही खरी पूजा, म्हणजे बाह्य विधीपेक्षा अंतर्मन शुद्ध असावे, ही होळी शिकवते. आणि अंतरीची पूजा आहे. आपण बाह्य विधीमध्ये अडकून राहतोय, त्यामुळे सांगतात आपल्या अंतरीचं अंतरात्मा ओळखता आलं पाहिजे. अंतर्मन शुद्ध कसं होईल ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. जप तप दान करावे सद्भावे, वैरभावा टाकावा प्रेमाने जगावे. जप तप दान करा, सद्भावाने करा. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला माहीत पडलं नाही पाहिजे, असं दान करा. वैरभाव टाकावा, प्रेमभाव जगावा, म्हणजे सद्गुरूंचा स्वीकार करावा. समोर सांगतात, काळ फिरत जाई ऋतू येती जाती, सद्गुणांचा ठेवा जीवन जोपासती. समोर सांगतात, एक काळचक्र फिरतंय, काळ फिरत जाई, ऋतू येती जाती. काळ येतील जातील, ऋतू येतील जातील, हिवाळा पावसाळा उन्हाळा सर्व येत जातील, ऋतू येत जातील. सकाळ संध्याकाळ दिवस उजरत मावळत जाईल, पण ज्या ठिकाणी सद्गुरूंचा ठेवा जेव्हा तुम्ही जोपासणार, तेव्हा खरी शांती राहील. सद्गुण कायम ठेवावे. समज सांगतात, जगातील वैभव क्षणभंगुरे सारे, सत्याची संपत्ती चिरंतन प्यारे. म्हणजे हे सगळं जग नश्वर आहे, जगातील वैभव एक क्षणभंगूर आहे, कोणीही काही घेऊन जाणार नाहीये, हे सर्व नश्वर आहे, इथल्या इथेच राहणार आहे. पण आपल्याला अहंकार, हे माझं आहे, गाडी माझी आहे, बंगला माझा आहे, पोरं बाळं माझी आहे, संसार माझा आहे, बायको माझी आहे, हे जे काम करतोय ते माझं आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही, हे सर्व अहंकार आहे. जगातील वैभव हे क्षणभंगूर आहे, प्रत्येक गोष्टीला टाइम लिमिट आहे. म्हणून समजतात, भौतिक संपत्ती नश्वर आहे. आपल्याला अंतरातील संपत्ती ओळखता आली पाहिजे. आपण कलियुगात जन्माला आलोय, इथून आपल्याला काय घेता आलं पाहिजे, घेऊन जाता आलं पाहिजे, आपला जन्म कशासाठी झालाय हे ओळखता आलं पाहिजे. आपण इथून 1 रुपया सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. फक्त जर आपण नामस्मरण केलं, भक्ती केलं, तर ते फक्त आपण वरती घेऊन जाऊ शकतो. म्हणून समोर सांगतात, जगातील वैभव क्षणभंगुर सारे, सत्याची संपत्ती चिरंतर प्यारे. अंतरीचा प्रकाश बाहेरी झळके, शुद्ध भावनेने जीवन फुल फाके. म्हणजे अंतरीचा प्रकाश बाहेरी झळके, म्हणजे जेव्हा अंतर्मन शुद्ध असेल तर ते बाहेर झळकेल. आणि जेव्हा शुद्ध भावनेने, शुद्ध दृष्टीने आपण जर कोणाची मदत करू तर ते जीवन सार्थकी लागेल. अंतरीचा प्रकाश बाहेरी झळके, शुद्ध भावनेने जीवन फुले झाले.
दृष्टता जाळावी, सज्जनता वाढवावी, होळीचा हा धडा अंतरी कोरावा. समोर सांगतात दृष्टता जाळावी, आपल्या अंतर जे दुष्ट आहेत ते सर्व जाळावे, या होळीमध्ये जाळायचे. आणि आपल्याला सज्जनता घेता आली पाहिजे, सज्जनता वाढवायचे. होळीचा हाच धडा हा आपल्या अंतरीमध्ये कोरायचा आहे. समोर सांगतात चांगुलपणाची जोपासना करायचे. अशी ही होळी बाह्य आणि अंतरी, शुद्ध प्रेम भक्ती ठेवा संसारी. समोर शेवटच्या ओळीमध्ये सांगतायत ही अशी होळी आहे, बाह्य आणि अंतरी. आपल्याला कोणत्या प्रकारची होळी खेळायची आहे ते आपल्याला समजता आली पाहिजे. आपण बाहेरची होळी खेळतोय ती फक्त नावासाठी आहे. म्हणजे मनातली जी अंतरातली जी होळी आहे ती आपल्याला शुद्ध प्रेम भक्ती संसारात कसं राहायचं आहे हे शिकवते. म्हणून होळी बाहेरची आणि मनातली साजरी करावी. अशी ही होळी बाह्य आणि अंतरी, शुद्ध प्रेम भक्ती ठेवावी संसारी. जय जय रघुवीर समर्थ.